नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लसूण घातलेलं मिरचीचं लोणचं. सर्वात आधी आपण मिरची कापून घेतलेली आहे. या पद्धतीने मी मिरची कापून घेतलेली आहे. ही जवळजवळ 600 ते 700 ग्रॅम मिरची आहे. ह्या अशा मिरच्या होत्या लांब लांब, ह्या कमी तिखट मिरच्या असतात, त्यामुळे मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या मी धुवून सुकून पुसून नंतरनं मग ह्या मी कापून घेतलेल्या आहेत. आता त्यामध्ये मी 1 वाटी सोललेला लसूण घालून घेणार आहे. यानंतरनं यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे. आपल्याला थोडंसं जास्तीचं मीठ घालायचं आहे. यामध्ये मीठ घालून घेते. यानंतरनं आपण विनेगर घालणार आहोत. जवळजवळ मी 1 वाटी विनेगर यामध्ये एवढ्या मिरच्यांसाठी वापरलेलं आहे. विनेगरच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता. एवढ्या मिरच्यांसाठी 15 लिंबाचा रस लागेल. त्या प्रमाणामध्ये मी हे विनेगर वापरलेलं आहे. विनेगर घेतले. आता आपण हे सगळं मिक्स करणार आहे. आता हे मिक्स करून जवळजवळ मी 15 ते 20 मिनटं मिरच्या विनेगर आणि मिठामध्ये मुरण्यासाठी ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊ. आता लोणच्याच्या मसाल्यासाठी मी 4 मोठे चम्मच बडीशेप, 1 चम्मच जिरे, अर्धा चम्मच ओवा आणि 1 मोठा चम्मच मिरे, अर्धा चम्मच मेथ्या आणि 4 मोठे चम्मच मी मोहरी घेतलेली. आता माझ्याकडं मोहरीची डाळ नव्हती, त्यामुळं मी अख्खी मोहरी वापरलेली आहे. तुम्ही डाळही वापरू शकता. आता घेतलेले सगळे मसाले मी कढई गरम करून घेतली आहे आणि त्यामध्ये घालून बारीक गॅसवर फक्त मी हे गरम करून घेणार आहे. आपल्याला हे भाजायचं नाही आहे, फक्त गरम झालं पाहिजे. ते हात लावून पाहते मी जरा ते गरम झालेत की नाही. ते हाताला चटका लागला म्हणजे ते बऱ्यापैकी गरम झालेले आहेत. आपण गॅस बंद करून घेऊ. आता हे थंड होऊन द्यायचेत आपल्याला, कारण हे आपण मिक्सरला थोडेसे जाडसर बारीक करून घेणार आहे. आता हे थंड होईपर्यंत आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलेले आहे. हे तेल आपण गरम करून थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ. आपला मसाला आणि ते दोन्ही थंड झालेलं आहे. आता मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी 1 चम्मच हिंग घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चम्मच मी हळद घेतली आहे. आता त्यामध्ये अर्धा चम्मच मी लाल मिरच पावडर टाकली आहे. माझी मिरच पावडर जास्त तिखट असल्यामुळं मी अर्धा चम्मच वापरली आहे. तुम्ही काश्मीरी मिरच पावडरही वापरू शकता. आता आपण 15 ते 20 मिनटं हे मुरून दिलेलं आहे मिरची आणि लसूण विनेगरमध्ये आणि मिठात. आता आपण जो जाडसर वाटलेला मसाला आहे तो त्यामध्ये घालून घेऊ. आता यामध्ये मी 1-2 चम्मच मोठे मी कलोंजी घेतलेली, ती कलोंजी घालून घेते. आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे. सगळ्या मिरच्यांना मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. तेल घालण्याच्या आधी आपण मसाला मिरच्यांना व्यवस्थित लावून घेऊ. कोणत्याही प्रकारचं लोणचं करताना विशेष काळजी घ्यायची म्हणजे आपण जे प्रत्येक भांडं वापरणार आहोत ते भांडं धुवून सुकवून पुसूनच वापरायचं आहे. त्याला ओलसरपणा थोडाही नाही राहिला पाहिजे. ओलसरपणा जर राहिला तर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते. मिरचीला मसाला व्यवस्थित लागलेला आहे. आपण आता ह्या मिरच्यांवर तेल घालून घेणार आहोत. सध्याला मी आता एवढं तेल घेतलेलं आहे. तेल पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला मिरच्यांवर घालायचं आहे. आता तेल आपण मिरच्यांमध्ये मिक्स करून घेऊ. आता आपले हे तयार केलेलं जे लोणचं आहे ते आपण बरणीमध्ये भरून घेणार आहोत. बरणी पण आपण ज्यावेळेस घेणार आहोत कोणती, काचेची घेऊ किंवा प्लॅस्टिकची घेऊ, शक्यतो काचेचीच घ्या. ती बरणी धुवून व्यवस्थित पुसून सुकवून घ्यायची आहे आपल्याला. सगळं लोणचं आपण बरणीत भरून घेणार आहोत. बरणीत लोणचं भरून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला दाखवते. आपण जे तेल टाकलेलं आहे ते सध्या आपण पूर्णपणे मिरच्या त्या तेलामध्ये बुडलेल्या नाही आहेत. थोडंसं बाकी आहे, पण आपण 2-3 दिवसानंतरनं जर पाहिलं लोणचं मुरल्यानंतरनं खाली बसतं आणि तेल वरती येईल. त्यामुळं आपण नंतरनं लागलंच तरच तेल घालणार आहोत, नाही तर एवढं तेल आपल्याला पुरेसं आहे. आपलं लोणचं तयार आहे.